मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मागे एकदा मी अशा पद्धतीचा उभा मोबाईलचा अडकवण्याचा कमरेचा पाऊच दाखवला होता। तर त्या व्हिडिओ खाली मला परत त्याच ताईंची कमेंट आली, सविता ताईंची, की त्यांचं म्हणणं आहे आडव्यामध्ये दाखवा कमरेला अडकवण्याचा पाऊच। तर त्यासाठीच मी अशा पद्धतीचं म्हणजे एक ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमरेच्या आडवा साईडचा पाऊच कसा बनवायचा ना ते दाखवत आहे। मोबाईल पाऊच म्हणू शकता, पण कमरेला अडकवण्याचा। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ पण नक्कीच युजफुल ठरणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा, मी अशा पद्धतीचे दोन ब्लाउज पीसचे फॅब्रिक घेतलेले आहे। तर याची रुंदी मी घेतलेली आहे साधारणतः 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे 9 इंच। ठीक आहे, तर 9 बाय 6 इंचचे दोन मेन फॅब्रिक आहे आणि 2 इंच मेजरमेंट अशा पद्धतीने घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथे फॉर्म शीट घ्यायचा आहे। जर तुम्हाला फॉर्म शीट नसेल वापरायचं, तुम्ही गोणीचा पण वापर करू शकता। आणि त्याचबरोबर अस्तरसाठी मी इथे दुसरा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे। तर सर्वात खाली अस्तर, मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा मेन फॅब्रिक। मेन फॅब्रिकचं माप सेम घ्यायचं आहे। जरी तुमचं फॉर्म आणि अस्तर सेम वाढव असलं ना, मेन फॅब्रिकचं माप आपल्याला सेम घ्यायचं आहे आणि या चारही बाजूने स्टिच करायचं आहे। दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर, मध्यभागी फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक जे आपण ॲक्युरेट माप घेतलेलं आहे ते। आता याला आपण चारही बाजूने स्टिच करून घेऊया। तुम्ही मध्ये मध्ये पण टिपा मारू शकता, पण मी नाही मारणार। आता बघा, जो मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यापेक्षा मी फॉर्म आणि अस्तर आहे ते वाढव घेतलेला आहे, म्हणजे क्विल्टिंग करताना ते पुढे मागे होऊ नये यासाठी। आता यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊया आणि दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून घेते। तुम्हाला क्विल्टिंग करायची असेल तर तुम्ही करून घेतली तरी पण चालेल, तिरपे तिरपे टिपा मारून। हा पण पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आता दोन्ही मधल्या कोणत्याही एका पार्टला आपल्याला इकडनं वरतून 1.5 इंच खाली एक मार्क करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी, आणि 1.5 इंचच्या कडेकडेला ना आता आपल्याला दोन्ही ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे हा भाग कट करण्याच्या अगोदर, कारण की आपण इथे क्विल्ट नव्हतं केलं त्यामुळे। आणि त्यानंतर इथे मी 9 इंचची झिप घेतलेली आहे। झिपमध्ये ऑलरेडीच रनर वळून घेतलेला आहे। रनरवाली साईड मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवली, स्टिच केलं, त्यानंतर पुन्हा दाबटीप पण देऊन घेतली। दुसरा 1.5 इंचाचा कट केलेला पार्ट आहे तो पण आपण झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेतला आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया। तर या पद्धतीने आपली झिप आहे ती अटॅच करून झालेली आहे। आता यानंतर तर मैत्रिणींनो, ही झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडनं पण झिप स्टिच करायची, पण त्या अगोदर आपल्याला इथे फ्लॅपवाला पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी बघा, मी इथे अशा पद्धतीने पुन्हा हेच ब्लाउज पीसचे दोन फॅब्रिक आहेत ते कट करून घेतलेले आहे। तर याची लांबी मी घेतलेली आहे 5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 4 इंच। तर 4 बाय 5 इंचचे दोन पीस घेतलेले आहे। आता यातल्या एका पीसला आपल्याला फॉर्म शीट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला फॉर्म आहे तो एकाच पार्टला स्टिच करून घ्यायचा आहे। हा एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवू। तर चारही साईडने आपण हा जो फॉर्म आहे ना तो फ्लॅपवाल्या पार्टला स्टिच करून घेतलेला आहे। नंतर एक्स्ट्राचा जो काही फॉर्म असेल ना तो आपण या स्टेजला कट करून घेऊया। आणि त्यानंतर आता आपल्याला इकडनं कॉर्नरला थोडंसं असं तिरपा शेप आहे ना तो द्यायचा आहे। तर मी इथे विदाऊट मेजरमेंटचाच शेप दिलेला आहे, थोडासा कट केला आणि दुसऱ्या साईडने पण ॲक्युरेट येण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून इकडनं एक मार्किंग केली आणि कट करताना पुन्हा एकदा फोल्ड करून चेक करून घेतलं। तर अशा पद्धतीने आपण इकडं थोडासा पंचकोनाचा आकार आहे तो कट करून घेतलेला आहे दोन्ही कॉर्नरला। आता त्यानंतर आपल्याला इथे टच बटन लावून घ्यायचं आहे। तर सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं, एक बोट वरती लावून घ्यायचं आहे आपल्याला टच बटन। बघा, एक बोट कशासाठी सोडायचं, तर मग आपल्याला पलटी मारून दाबटीप द्यायची आहे ना त्यासाठी। तर इथे अशा पद्धतीने मॅग्नेटवाला टच बटन घेतलेलं आहे मी, जे 10 रुपयाला मिळतं आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये। ते आपल्याला इझिली याच्यामध्ये ते म्हणजे जातं, जास्त काय अवघड नाही टच बटन लावणं। आणि त्याच्यासोबत एक प्लेट येते वरतून, ती वरतून लावून घ्यायची आणि ह्या ज्या कडा आहेत त्या दाबून द्यायच्या सिंपल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले टच बटन लावून झाल्याच्या नंतर हा जो दुसरा पार्ट आहे ना तो आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा। एक पार्ट ओपन ठेवायचा आहे आणि बाकीच्या तिन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे एवढं लक्षात ठेवा। आणि बघा, एक बाजू आपण ओपन ठेवलेली आहे। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करूया आणि जिकडनं ओपन ठेवलंय तिथून आपण हा भाग पलटी मारून घेऊ। व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घेऊया आणि यावरती आता आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर चला लगेचच दाबटीप पण देऊन घेऊ।
तर अशा प्रकारे बघा आपल्याला दाबटीप द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। टच बटनपासून आपण 1 बोट अंतर सोडलं होतं ना, टच बटनवरती लावल्यामुळे। आता दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने जिकडनं झिप लावलेला आहे ना त्याच पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि आत्ता जो आपण फ्लॅपवाला पार्ट बनवला त्याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे। सेंटरला सेंटर मॅच करायचा आणि इथे आपल्याला हा जो फ्लॅपवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपल्याला इथे ना कमरेला अडकवण्याचं हुक होतं ना ते स्टिच करायचं होतं, ते माझ्या नंतर लक्षात आलं। आता मी तुम्हाला दाखवणार तर आहेच पुढे। माझी जी मिस्टेक झाली, माझी चूक झाली ती तुमची नका करू, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल ठरेल ही मला आशा आहे। कारण की माझी जरी चूक झाली तरी तुमची होऊ नये आणि मी ही तुम्हाला दाखवलं पण नसतं, पण म्हटलं चला दाखवूया का। तर माझ्या अगोदर लक्षात नाही आलं हे कमरेला हुक अडकवायचं लगेचच लावायला पाहिजे होतं। आता हे उचलून घेते। तर माझं असं म्हणणं आहे की चुकातूनच माणूस शिकत असतो। जर आपण चुकाच केल्या नाही तर आपण शिकणार कसं। त्याच्यामुळे जर चुकत असेल म्हणून आपण शिवायचा प्रयत्न सोडून दिला तर ते चुकीचं आहे। चुकीतून माणूस शिकत असतं, त्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करत राहा, हेच माझं दाखवण्याचा उद्देश आहे हा। तर बघा जे शिवलेलं होतं ना ते मी अशा पद्धतीने उसवून घेतला पुन्हा फ्लॅपवाला पार्ट आणि त्यानंतर आपल्याला जो कमरेला अडकवण्याचा हुक आहे ना तो लावून घ्यायचा आहे। तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने पुन्हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी 3 इंच आणि 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे। स्क्रीनवरती तुम्हाला दिलेला आहे। एका साईडने बेल्टसारखं स्टिच केलं। आता हा कमरेला अडकवण्याचा हुक पण काय 10 रुपयाला मिळतो आणि त्यानंतर जिथे सेंटर होता ना तिथेच आपल्याला हा जो हुक होता ना तो अगोदर स्टिच करायचा होता आणि मग याच्यावरती फ्लॅपवाला पार्ट स्टिच करायचा होता। हे माझ्या अगोदर लक्षात नाही आलं म्हणून मला डबल कुटाणा झाला। तुम्हाला नाही होणार कारण की तुम्ही व्हिडिओ बघून शिवताय त्यामुळे। तर बघा परत जसा होता तसा फ्लॅपवाला पार्ट स्टिच केला। पद्धतीने आपण आता फ्लॅपवाला पार्ट आहे तो स्टिच केला आणि त्या अगोदर आपण ही कमरेचा अडकवण्याचं हुक आहे ते पण स्टिच करून घेतलेले आहे। आता यानंतर आता आपल्याला ही जी झिप आहे ना ती स्टिच करून घ्यायची। आता या दोन्ही झिपची डायरेक्शन बघून घ्यायची। ही बघा मागे ओढलं इकडनं क्लोज होते, तर हिचं पण तसं बघून घ्यायचं। ही इकडे पुढे ओढली, इकडे मागे ओढली क्लोज होते, ओपन होते आणि इकडे पुढे क्लोज होते। तर डायरेक्शन बघून घ्यायची इथे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला पॉकेटला अस्तर पण लावून घ्यायचं आहे झिप सोबतच। तर बघा ह्याच मापाचं मी अस्तर घेतलंय। तर जशी आपण झिप स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला हे जे अस्तर आहे ते पण ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा या झिप सोबत मी अस्तर आहे ते पॉकेटचं सोबतच स्टिच करून घेतलेलं आहे। आता यानंतर आता आपल्याला या झिपवरती दाबटीप देऊन घ्यायची आणि अस्तरवाला पार्ट पण आपला बघा या पद्धतीने आतल्या साईडने दिसणार आहे। म्हणजे जे झिपर पॉकेट आहे त्याचं अस्तर रेडी झालं यावरती पण दाबटीप देऊन घेऊ। तर या पद्धतीने आपली ही झिप आहे ती स्टिच करून झाली आहे। आता हे जे पॉकेटचं अस्तर आहे ना ते पण आपल्याला राहिलेलं ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा झिप सोबतच आपलं वरचं जे पॉकेट आहे ना त्याचं अस्तर पण अगदी फिनिशिंग सहित स्टिच करून झालेलं आहे। आता एक्स्ट्राचं जे अस्तरचं फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊया आणि या पद्धतीने आपलं हे जे पॉकेट आहे ते तयार झालेलं आहे। ठीक आहे। आता यानंतर आपण इकडनं एक्स्ट्राची झिप आहे ती पण कट केली आणि दुसऱ्या साईडने हा जो दुसरा पार्ट होता ना क्विल्टेड पीस तो आपण स्टिच करून घेऊया झिपच्या दुसऱ्या साईडने आणि यावरती पण आपण आता दाबटीप देऊन घेऊया। ठीक आहे। तर दाबटीप देऊन झालेली आहे। आता यानंतर आपली जी मेन झिप आहे ना ते टच बटन आपण नंतर लावून घेऊ कारण की आत्ता नको लावायला, म्हणजे मेजरमेंट चुकायला बसलं ना त्यामुळे दुसऱ्या टच बटनचं। आता आपण बरोबर ही सेंटरची झिप आहे ना तिथून आपल्याला हा जो पर्स आहे तो कपडा आहे फोल्ड करून घ्यायचा। दोन्ही कडा अगोदर स्टिच करून घ्यायच्या आणि मग बॉटमची साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आणि तुम्ही या बॉटमला म्हणजे तिन्ही बाजूला पायपिंग पण करून घेऊ शकता दुसऱ्या कापडाची, एखाद्या कापडी शॉपिंग बॅगची। तर दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने पायपिंग करायची ते। तर या तिन्ही बाजूने पायपिंग करण्यासाठी मी ते कापडी शॉपिंग बॅग असते ना ती घेतलेली आहे। त्याची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे सिंपल। ठीक आहे। या पद्धतीने कडनं पण
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तिन्ही बाजूने मी इथे कापडी शॉपिंग बॅगची पाइपिंग करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये आपली ही जी पाऊच म्हणा किंवा पर्स आहे ती बनून रेडी झाली। आणि मैत्रिणींनो तुम्ही जेव्हा व्हिडिओला लाईक करताना तेव्हा हाईपचा पण एक ऑप्शन येतं, तर प्लीज तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ पुढे जावे असेल तर प्लीज 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 हाईप पण करत चला। ते आठवड्यातून 3दाच करता येतं। टच बटनचा दुसरा भाग आहे ना हा तो लावून घ्यायचा, तर त्याचं मार्किंग मी अगोदर झिप क्लोज करून घेतली। बघा ही ओपन झिप आहे तर अशा पद्धतीने। तर आता आपण ही झिप क्लोज करून घेऊ आणि याचं माप काढून घेऊ आणि दुसऱ्या साईडचं टच बटनचं मेजरमेंट बघा अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे। आता तिथे मला दिसत आहे मार्किंग बरोबर, तर तिथेच आपण हा टच बटनचा दुसरा भाग आहे ना तो लावून घेऊया। अगदी इझिली लावता येतं, फक्त थोडासा जाड भाग झाला ना तर कैचीने कट द्यायचं थोडंसं आणि मग ते व्यवस्थित त्याचे जे टोक आहेत ते बाहेर येत आहे। नंतर ही एक प्लेट ठेवून घ्यायची आणि दोन्ही कडा आहेत त्या प्लेटवरती दाबून द्यायच्या। इतकं सोपं आहे। टच बटन आहे ते आपण लावून घेतलेलं आहे। अगदी इझिली ते टच बटन आहे ते लावता येतं। आतल्या साईडने बघा या पद्धतीने दिसत आहे आणि ही झिप क्लोज करून घेतल्याच्या नंतर बघा बरोबर आपलं ते सेंटरला आलेलं आहे आणि इकडनं आपण कमरेला अडकवण्याचा हुक पण दिलेला आहे आणि इकडनं पण अजून एक पॉकेट आहे ते दिलेलं आहे। बघा किती सुंदर झालेलं आहे। आडव्या साईजमध्ये कमरेला अडकवण्याचं पाऊच आहे ते बनवून आपलं तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना मोबाईल पण ठेवून दाखवते। तर हे आपलं वरचं पॉकेट असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं मोठा मोबाईल आहे ना अँड्रॉइड तो पण ठेवू शकता आणि काही कॅश वगैरे पण ठेवू शकता। बघा वरच्या पॉकेटमध्ये पण आपला मोबाईल आहे तो अगदी इझिली म्हणजे बसत आहे आणि इकडच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही आरामात मोठा मोबाईल आहे तो ठेवू शकता, कारण की छोट्या पॉकेटमध्ये बसलाय म्हटल्यावरती मोठ्या पॉकेटमध्ये पण इझिली बसणार आहे। तुम्ही याच्यामध्ये काही कॅश वगैरे पण ठेवू शकता। तर इकडनं बघा अशा पद्धतीने आपला हा जो मोबाईल आहे तो आरामात बसतो आणि मोबाईल ठेवून पण आपली जागा बघा स्पेस किती मोठा आहे। तर अतिशय सुंदर सावकाश आणि हळू तुम्हाला मी आडव्यामध्ये कमरेला अडकवण्याचं मोबाईल पाऊच कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय। तर याचं शिवून फायनल माप सांगायचं राहिलं तर बघा 8 इंच याची लांबी आहे फायनल मेजरमेंट आणि उंची आहे 5.5 इंच।